तर मित्रांनो, आम्ही आज भाडुपाचे खूप सारे व्हिडिओ बघितले जेवणाचे आणि आम्हाला रास्तापेठ, नारायणपेठ इथल्या बऱ्याच गोष्टी माहिती पडल्या की ज्या आम्ही एक्सप्लोर करू शकत होतो पण आम्ही केलेल्या नाहीत. माझ्यासोबत आता मोहित आहेत की जे आमचे ड्रायव्हिंग सीटवर आहेत गाडीच्या. आणि आज इतकं सगळं बघितल्यानंतर आम्ही एका तासापासून कंटिन्यू सगळ्या व्हिडिओ बघत होतो, सगळं बघत होतो आणि आता काहीतरी सुंदर खावं अशी आमची इच्छा आहे. तर मोहित सर, आपल्याला कुठे घेऊन जात आहेत जेवणासाठी? आता आपलं जायचं इराणी कॅफेला. आता इराणी कॅफेच्या साईडला आमचा जाण्याचा विचार आहे. हा आमचा पहिला व्लॉग करण्याचा प्रयत्न आहे. बघूया हा व्लॉग कसा होतो. परंतु जे आम्ही व्लॉग बघितले त्यानंतर आम्हाला तडतडून भूक लागलेली आहे. या भुकेला सामावण्यासाठी आम्हाला कुठेतरी 3-4 जागी छान जागी जावं लागणार आहे खाण्यासाठी. पण प्रॉब्लेम असाच आहे की पैसे आमचं बजेट जरा कमी असल्या कारणाने आम्ही आज एकच जागा एक्सप्लोर करू आणि बाकी जागा आम्ही पुढील व्लॉगमध्ये कंटिन्यू करू. तर आता आपण डिरेक्ट भेटू इराणी कॅफेला. मित्रांनो, इराणी कॅफेला जायचा प्लॅन होता आमचा, पण इराणी कॅफे कॅन्सल झालाय. काय कारण काय मोहित? कारण काय? कारण आमचा बजेट जरा आमचा बजेट जरा हल्ला, त्या कारणाने आम्ही इराणी कॅफे कॅन्सल करून आणि दुपारी जेवणाच्या वेळी इराणी कॅफे जाणं हा एक चांगला पर्याय पण नव्हता, त्यामुळे आम्ही ते कॅन्सल केलं आणि आम्ही आज जायकाला जाऊया. पण जायकालाही बरंच काही महाग असल्या कारणाने आम्ही पोहे खाऊया. पोहे हा एक सुंदर ऑप्शन आहे. तर आम्ही हे ट्राय करायचा विचार करतोय. आम्ही आलो आहे आम्ही पोहे करला. एक दही पोहे आणि एक इंदोरी पोहे, नाही कोकणी पोहे आणि दही पोहे असं आम्ही घेतलेलं आहे. आणि आम्ही तिथे बसून खात नाही आहे, याचं गाडी बाहेर लावलेली असल्या कारणाने आम्हाला बाहेर यावं लागतंय. कारण आम्ही गाडी तिकीट कापत नाही गाडी पार्किंगसाठी त्याला 10 रुपयाचा खर्च येतो. आणि इथे ट्रॅफिक पोलिसांनी गाडी उचलून नेली होती आणि ही गाडी आमची सुद्धा नाही आहे. त्यामुळे आम्ही गाडीच्या जवळ येऊन झाडाखाली उभे राहून पोहे खाण्याचा तो आनंद आहे. इथे गाड्या उचलणारे लोक आलेले आहेत. नशिबाने आम्ही बाहेर येऊन गाडी लगेच काढली आमची आणि आम्ही गाडी कुठेतरी पार्किंगसाठी जागा बघतोय. हातात आमच्या पोहे आहेत, गाडी पार्किंगला जागा नाही आहे. बरंच काही चालू आहे आमच्या ब्लॉगमध्ये. वरून पाऊस सुरू असल्या कारणाने आमचे पोहे भिजण्याची शक्यता आहे. इथे पोहे आहेत. मोहित कुठेतरी गेलेत गाडी पार्किंग शोधण्यासाठी. आता जेवणाच्या व्लॉगवरून आम्ही एका तृप्त झालेलो आहोत. इथे बार्कलेज वगैरे सगळ्या कंपनीज, इथे मोठ्या कंपनीज वगैरे आहेत. आता आमची एक घरचं काहीतरी खावं आणि घरचं खाण्यासाठी आमची एक मैत्रीण आहे महिमा म्हणून, आम्ही तिला भेटण्यासाठी जातोय. जर तिच्याकडे जाऊन काहीतरी खायला भेटलं म्हणजे आमचं पुण्यच म्हणावं. एक प्रयत्न करूया असं मोहित यांचा आग्रह होता. त्या आग्रहापोटी आम्ही निघालोय आता महिमाला भेटण्यासाठी. जरा बघू महिमाला भेटून काही भेटतंय का. चला आपण, चालतंय, चलो. शॉर्ट्स डाल देना तेरे. तर आम्ही आता महिमाच्या फ्लॅट खाली आलो आहोत आणि कोणाला भेटण्यासाठी खाली हात जाऊ नये अशी आमच्याकडे परंपरा आहे. त्यामुळे आम्ही महिमासाठी एक पार्लेजीचा बिस्किट पुडा घेतला आहे जो आम्ही तिला भेटताना देऊ. आणि नॉर्मल पार्लेजी नाही घेतलाय आम्ही, हे एडिट होणार आहे, हे कट करू आपण. तर पार्लेजी विथ गोल्ड घेतलाय आपण, सोनं आहे त्याच्यामध्ये. पार्लेजी गोल्ड घेतलेला आहे
महिमाची सोसायटी ही आहे, फक्त ही गावाबाहेर नसून पार जंगलात वसलेली आहे. एवढाच एक प्रॉब्लेम. बघूया महिमा आपल्याला काही खायला देते का नाही. आम्ही महिमाच्या फ्लॅटवर आलो आहे. तर महिमाने आम्हाला खायला काय द्यावं आणि आमचे काय अपेक्षा होत्या. आम्हाला अपेक्षा होती महिमा काहीतरी भाजी चपाती किंवा जेवण वगैरे देईल, पण महिमा लाडू, चिवडा आणि काहीतरी फरसाण जे तिने घरून आणलं आहे. तर अशा प्रकारे आमचा अपेक्षाभंग झालेला आहे. पण मोहित भाई काही थांबत नाही आहे. हे महिमा, तर आम्ही खाली जायचा प्रयत्न केला होता. महिमा काहीतरी खाली आम्हाला खाऊ घालणार होती वगैरे काहीतरी प्लॅन होता, पण अतिशय जोरदार मुसळधार पाऊस सुरू होता. त्या कारणाने खाली आम्ही भिजलो, वर आलो आणि तो प्लॅन कॅन्सल झाला. मग शेवटी फायनली महिमा आमच्यासाठी काहीतरी बनवते. तर बनवते आमच्यासाठी, महिमा आमच्यासाठी बनवते मॅगी आणि मोहित तिला मदत करणार आहे चहा बनवण्यासाठी. तर मित्रांनो, आता आपल्या व्लॉगची सांगता करणार आहोत आपण. शेवट असा होतोय की महिमाच्या रूमवर आम्ही आलो. महिमाने मॅगी बनवली, खूप सुंदर. ताटं नसल्याने आम्ही त्याच जिच्यात बनवलं त्यामध्येच आम्ही खाल्लं. महिमाचं म्हणणं आहे ताटं होते, पण आम्ही खूप आळशी आहोत भांडे घासण्यासाठी किंवा आणण्यासाठी. मोहितला चमचा भेटलेला नाही, मोहित या चमच्याने खातोय. तर अशा पद्धतीने आमचा हा पहिला व्लॉग सफल झाला. काय 2 शब्द मोहित व्लॉगबद्दल? थँक्यू फॉर वॉचिंग. महिमा 2 शब्द. चिअर्स. अशा पद्धतीने इथे संपूया. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.